तर आज आपण मुळ्याची पीठ पेरून केलेली चक्ती भाजी बघणार आहोत। तर हिवाळ्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भरपूर मुळा बाजारामध्ये अतिशय पांढरा शुभ्र असा मुळा आलेला असतो। तर मुळा निवडतानाच पहिल्यांदा असा निवडायचं की त्याची पाने अशी हिरवीगार आणि ताजी ताजी असली पाहिजेत, की म्हणजे आपला जो काही मुळा असतो तो अतिशय ताजा असतो असं आपण म्हणू शकतो। तर मुळ्याचे अनेक फायदे आहेत, मुळ्यामध्ये अनेक विटॅमिन्स आहेत। त्याच्यामध्येच मुळा जेव्हा आपण खायला घेतो ना तेव्हा ह्याला सुपर फूड म्हणून मानलं जातं, कारण की हे खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य आपले चांगले राहते, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फायबर असतं। त्यामुळे पोट साफ होण्यास मुळा अतिशय उत्तम असतो। ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। यकृत, हृदय यांसाठी मुळा खूप फायदेशीर असतो, कारण हा शरीरातील साखर नियंत्रित ठेवतो। आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये 93% पाणी असते, त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास देखील मदत होते। आणि जेवढं आपण मुळ्याची पानं खाऊ ना त्याच्यामध्येच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशियम अशी खनिजं आणि अशी व्हिटॅमिन्स असतात। त्यामुळे ही पानांची भाजी देखील खाणं अतिशय उपयुक्त असतं। सल्फारोफेन असतं ह्याच्यामध्ये, जे एक अँटीऑक्सिडंट आहे। त्यामुळे अँटी कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये आपण मुळा खाल्ल्याने त्याचे चांगले फायदे आपल्याला मिळू शकतात। तर सगळ्यात पहिला काय करूयात, आपण ह्या मुळ्याची साल काढून घेऊयात आणि ह्याच्या बारीक चकत्या करून घेऊयात। आणि ही जी भाजी आहे ना ही अतिशय बारीक चिरून घेऊयात, कारण की आपण ह्या भाजीमध्ये मुळा आणि त्याचेही हिरवी पानं दोघांचा देखील वापर करणार आहोत। तुम्ही म्हणाल की मुळ्याची साल काढण्याची काय गरज आहे? आपण कितीही मुळा धुतला ना तरी त्याच्यावरती थोडे का होईना जंतू असतात, त्यामुळे त्याची साल काढून घ्यायची। तुम्ही इथे बघताय मी मुळ्याची साल काढून असे चकत्या ह्याच्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पाण्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत। त्याच पद्धतीने जी मुळ्याची हिरवीगार भाजी होती ना ती अशी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। आपल्याला फोडणीमध्ये म्हणजे तेलामध्ये अशा उभा चिरलेला कांदा काय करून घ्यायचा आहे, ब्राऊन कलरपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे 2 मुळांसाठी। आणि इथे थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण हिरवी मिरची देखील वापरणार आहोत, ज्याने याची जी टेस्ट असते ना या भाजीची ती इन्हान्स होते। आणि कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची देखील वापरणार आहोत, त्यामुळे कलर छान येतो भाजीला। आता आपण करूयात फोडणीची तयारी। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिला आपण फोडणी देऊयात। जरासं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी तडतडून देणार आहोत। जेव्हा मुळ्याची भाजी आपण पीठ पेरून करतो ना तेव्हा तेलाचं प्रमाण थोडंसं या भाजीला जास्त वापरायचं, कारण की आपण जेव्हा डाळीचं पीठ आपण वापरतो तेव्हा तेल शोषलं जातं त्या पिठामुळे, त्यामुळे भाजी अतिशय कोरडी बनू शकते। म्हणूनच अशी भाजी करत असताना काय करायचं, तेलाचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं 1 चमचा वाढीव ठेवायचं नेहमी। तर तेल थोडंसं तापत आलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये मोहरी आपण काय करूयात तडतडून देऊयात। मोहरी छान रीतीने तडतडलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात जिरे। जिरे घालून झाल्यानंतर आपण घालणार आहोत हिंग। हिंग 1 टीस्पून। आपण लगेच घालूयात हिरवी मिरची आणि आपले हे उभे चिरलेले कांदे। आता मात्र हे काय करायचे आहेत, आपल्याला अतिशय ब्राऊन कलरवर छान खमंग हा पूर्ण कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर तो आता आपण छान भाजून घेऊयात। आपल्याला फोडणी करपूनच द्यायची नाही आहे, त्यामुळे तुम्ही गॅस बंद करून जिरे आणि हिंग घातला तरी चालेल आणि नंतर आपण पुन्हा गॅस चालू करायचा जेव्हा आपण ह्याच्यामध्ये कांदा घालतो। त्याने काय होतं, कधी कधी आपली फोडणी ह्या सगळ्या गडबडीत करपून जाते, मग भाजीला चव छान लागत नाही। त्यामुळे असं करायचं। आपण कांदा जरासा ब्राऊन कलरवर येईपर्यंत छान भाजून घेऊया। फोडणी छान बसलेली आहे भाजीला। ही भाजी हिवाळ्यामध्ये मुळा चांगल्या असल्यामुळे ही भाजी सतत करून खाण्यात मजा येते, कारण की हिवाळ्यातले जे मुळा असतो, आता मुळा हल्ली 12 महिने आपल्याला मिळतो हे माहितीच आहे, पण हिवाळ्यात मिळणाऱ्या ज्या भाज्या असतात ना काय चव त्यांची आपल्यातूनच असते। त्यामुळे मुळा आलं ना की त्याचे थालीपीठं बनतात, परत त्याचे खिसून भाजी होते, उपवासाची भाजी होते,
त्याच पद्धतीने अशी चकतीची भाजी करतात पीठ पेरून. मुळ्याचं लोणचं देखील असतं छान. तर मुळ्याचे असे अनेक प्रकार, मुळ्याचं धपाटे केले जातात. त्याच पद्धतीने पराठे बनवले जातात की जेणेकरून मुळा हा पोटात गेला पाहिजे, कारण की ही भाजी जी असते ती खाल्ली जात नाही लहान मुलांकडून किंवा अनेक मोठ्या व्यक्तींकडून देखील घरात. तर त्याला थोडंसं आपण असा वेगळा लूक दिला किंवा वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये असं खमंग काहीतरी केलं ना, फोडणी वगैरे देऊन किंवा पीठ वगैरे पेरून, की मग ते मुलं आवडीने खातात. आणि मुळांची जी भाजी असते हिरवी हिरवी गार अशी, तर ह्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं. आणि ह्यांचे देठ जे असतात ना, ते देखील असे बारीक बारीक चिरून घ्यायचे, कारण की ह्या देठामध्ये पण काय असतं, भरपूर व्हिटॅमिन सी असतं, फायबर असतं. त्यामुळे ही भाजी जेव्हा मुळा कोवळा असतो ना, तेव्हा अशी भाजी टाकून द्यायची नाही. तर ती भाजी आपण जी काही भाजी करत आहोत त्या भाजीमध्ये ही हिरवी भाजी मिक्स करून मग आपण भाजी करायची. जवळजवळ आपला कांदा आता परतवून झालेला आहे, होत आलेलाच आहे. आता ह्याच्यामध्ये काय करूयात, आपण चकत्या केलेले जे काही मुळा होता ना, तो देखील छान परतवून घेऊयात. तेलात छान परतवून घ्यायचा मुळा. त्याने काय होतं, चव पण वाढते आणि वास असेल ना तर तो थोडासा कमी होतो. मुळ्याला एक वास असतो उग्र, तर तो थोडा उग्र वास आपला निघून जातो. अतिशय छान भाजी लागते ही. तुम्ही याच्यामध्ये डाळ वगैरे वापरू शकता, पण आता बेसन पीठ आपण वापरत आहोत त्यामुळे मी कोणतीही भिजवलेली डाळ वापरलेली नाही आहे. आता ह्याला छान परतून घेऊया. मुळ्याचं काय असतं गणित, की मुळ्याला पाणी सुटतं भरपूर शिजताना. कोणत्याही फळभाजीला पाणी सुटतं, तसं मुळ्यालाही सुटतं. त्यामुळे ही वाफेवर जर शिजवली ना तर अतिशय उत्तम लागते. त्यामुळे शक्यतो पाणी न वापरता वाफेवर शिजवून घ्यावी ही भाजी. तर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात आणि थोडंसं याला शिजून देऊयात, की जेणेकरून ते मऊ होतील. मुळा आता आपला शिजेल इथे व्यवस्थित. मुळा शिजत असतानाच काय करायचं बघा, तुम्ही पाणी किती सुटलेलं आहे हे पाहू शकताय. अजून ह्याच्या मुळ्यामध्ये काय करायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मिठामुळे आणि काय होतं, मुळ्यातलं जे पाणी होतं ना ते अजून रिलीज व्हायला चालू होतं. त्यामुळे मुळा अजून पटकन मऊ पडण्यास किंवा शिजण्यास मदतच होते. तर मी ह्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे. आता ह्याला आणि एकदा झाकण ठेवून आपण छान वाफलून घेऊयात आणि मग बाकीचे मसाले आणि जे काही आपले पत्ती आहे ती सुद्धा अजून एकदा परतवून घेऊ आणि मग बाकीचे मसाले आपण घालू. मुळा थोडासा निम्मा अर्धा शिजत आलेला आहे. तेव्हाच आपण काय करायचं आहे, जी मुळ्याची भाजी आपण अशी कापून ठेवली होती ती देखील याच्यामध्ये परतून घेऊन शिजायला ठेवायची आहे, की जेणेकरून जे देठ असतात, जी पानं असतात, त्याचा स्वाद सगळा या मुळ्याच्या भाजीमध्ये उतरला जातो आपला. तर याला थोडंसं आपण हलवून अजून झाकून ठेवून एक 2 ते 3 मिनटासाठी वाफलून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबातच आपण ह्याच्यामध्ये वापर करणारच नाही आहोत, कारण की ऑलरेडी या भाजीला पाणी भरपूर सुटतं. त्यामुळे वाफेवरच शिजवलेली ही भाजी असते आणि खूप छान आणि खूप उत्कृष्ट लागते. तर आता आपण जे काही पानं होती चिरून ठेवलेली ती देखील ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण ह्याला झाकून ठेवूयात आणि छान वाफलून घेऊया. चला तर मग आता बघूयात. मुळा थोडा आपला शिजलेला आहे. असं एखाद्याला डिवचून बघायचं तर आपला मुळा छान शिजलेला आहे. हे बघा, म्हणजे का तुटला जातो मुळा. आता ह्याच्यामध्ये राहिलेले आपण आता मसाले काय असतील ते टाकून घेऊया. सगळ्यात पहिला आपण टाकूया 1 टीस्पून हळदी. त्याच्यानंतर कलर आपल्याला व्यवस्थित हवा आहे, लाल हवा आहे, तर काश्मीरी लाल मिर्च पावडर मी इथे टाकत आहे. याने कलर खूपच छान येतो आपल्या भाजीला. आता याला छान आपण हलवून घेऊयात आणि नंतर मग पीठ पेरूयात. बेसनाचं पीठ घेतलेलं आहे ते पेरून आपण ही भाजी करत आहोत. ही अतिशय सुंदर भाजी लागते. तुम्ही नक्की या हिवाळ्यात ट्राय करा घरी.
आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात पीठ. बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण आता हे पीठ घालून काय करूया, छान हलवून घेऊया. आपल्या अंदाजाने पिठाचं प्रमाण ठेवायचं. पीठ अजून थोडं घालेन मी. पीठ आता घातलेलं आहे. आता पीठ घातल्यानंतर देखील आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे पिठासाठी. तर तो एक आपण अंदाज घेऊन चवीनुसार काय करायचं, ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. तर इथे मी चवीनुसार मीठ घालते पिठासाठी, कारण की मगाशी आपण मुळा परतून घेत असताना काय केलेलं होतं, तर ऑलरेडी मीठ घातलं होतं. त्यामुळे आता फक्त पिठासाठी घालून घेऊया. आणि आता छान भाजी आपण हलवून घेऊयात, परतून घेऊयात छान पीठ घातल्यानंतर. आणि एखादी अजून एक वाफ आपण आता देऊयात. आपली वाफ देऊन झालेली आहे. छान आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता आपण ही सर्व करूयात. अतिशय छान भाजी लागते, चवीला अतिशय उत्कृष्ट लागते ही भाजी पीठ पेरून केलेली. दिसताना आपल्याला अशी दिसते की ही बटाट्याची भाजी आहे, पण ही आहे आपली मुळ्याची पीठ पेरून केलेली भाजी. आता शेवट आहे तो म्हणजे बारीक मस्त फ्रेश चिरलेली जी आपली कोथिंबीर असते ना, ती त्याच्यावरून थोडीशी पेरायची. झाले आपली ही पीठ पेरून केलेली मुळ्याची भाजी या हिवाळ्याच्या हंगामातली रेडी आहे. नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा. अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते.